काय करायचं आहे सगळ्यांना मनाचं आहे कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पप्पा पापड, पप्पा पापड, कच्चा पापड पक्का 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 पापड, कच्चा कप्पा कप्पा कापड कप्पा कप्पा पक्का पापड, कच्चा पापड पक्का जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ माऊली. गाईज घरी इतके सारे पाहुणे आहेत आणि आई बाबा आहे राजुऱ्याला, म्हणजे काल बल्लारशाला बाबाला सोडून दिलं तर आज ते राजुऱ्याला जाईल. मग आज येईल, कदाचित मला घ्यायला जावं लागेल. आणि आज दादा बहिणी आणि राजवीर कदाचित आज जाणार आहे. दादा थोडे पाहुणे कमी होत जाईल आणि ॲट द एंड मी आणि रिदार्थच तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल, है ना रिदार्थ? हो का नाही रिदार्थ? हा हो म्हणते, फक्त त्याला माहित नाही मी काय म्हटलं तर. मित्रांनो लाडू बनवून राहिले. कसले लाडू आहे? मखाण्याचे लाडू. आणि बनवत कोण आहे बघा, 3 जण भिडले आहे, सोनी, मनीषाताई आणि मंगे दादा. तर मित्रांनो तुम्हाला माझे भाऊ बहीण म्हणजे ऍक्च्युली कोण आहे, कोण मोठा आहे, कोण लहान आहे, मग आतापर्यंत मी सांगितलं नाही. आज तुम्हाला सांगतो. बघा ही आहे मनीषाताई, हे सगळ्यात मोठी आहे आमच्या घरची. थोडस चेहरा वरता करा, इकडे बघा. हा ही आहे आमची मनीषाताई. मग नंतर आलो आमचा मंगे दादा, हे बघा एकदम स्मार्ट हँडसम. आणि मग नंतर आली आमची ताई, आम्ही कधी ताई म्हणत नाही, सोनीच म्हणतो. ही आमची मंजुषा ताई, त्याचं मंजुषा नाव आहे पण आम्ही सोनी म्हणतो घरी. आणि मग नंतर आहे तुमचा लाडका योगेशजी ब्लॉग. तर चला, जे काही आहे गाईज, इतके लाडू बांधणं झालेले आहे आणि आता कंटिन्युअसली बांधणं चालूच आहे. तर गाईज हे सर्वजण बसले आहे जेवण करायला आणि आज यांचं आहे स्पेशल जेवण. काय आहे? तर आहे मटण. आणि हे भाजी कोणी बनवली माहितीये का? भाऊजी. भाऊजीनं बनवली, आमच्या मोठ्या भाऊजीनं मटणची भाजी बनवली. आणि त्यांचे 2 मुलं मस्त जेवून राहिले आहे. हे लहान भाऊजीचा मुलगा एकदम लवकर सरेंडर झाला. अरे क्या बात है, देखो नल्ली, इसको बोलते नल्ली. ये देखो ऐसा खाया जाता है. पर मैं और मेरा भाई ये नहीं खाता. मंगेदा तुला आवडते का मटन खूप? त्याचा चेहरा बाय कसा झाला. तर मित्रांनो दादा चाललाय आता वापस नागपूरला. तर आता आम्ही त्याला सी ऑफ करायला चाललोय सगळेजण. दादा आपलं सामान पॅक करून राहिलाय, म्हणजे बॅक डिक्की मध्ये सगळं काही पॅक करून राहिलेलं आहे. आणि स्टेअरिंग वर बसलेला आहे राजवीर. हेले येते का गाडी चालवता? अरे जाना, बाय बाय बाय, फिर मिलेंगे, जल्दी मिलेंगे. हो आम्ही येत आहोत. कधी येऊ? हो लवकरच येतो. हो चला, सगळ्यांनी बाय केलेला आहे. काय आता चालू आहे कुल्फी पार्टी. सगळे जण कुल्फी खात आहे, फक्त रिदातला नाही भेटली रे. आमच्या भाऊजी घेऊन आले, सगळे खाऊन राहिले कुल्फी. मस्त आहे, टेस्टी आहे. काही आता डिनर करूया. आज डिनर मध्ये आहे चिकन आणि पोळ्या. तू काय खा रहा भाई? का खात आहे? फक्त रस्साच खाते? काहून चिकन नाही खात? हे बघ इकडे कोणासाठी आहे? हे दादूचं आहे. आणि हा पहिले पाणी पिता तोंडाला लावून बॉटल. चला मित्रांनो, आता आम्ही एक गेम खेळणार आहोत. हे मुलांची खूप डिमांड होती की एक गेम खेळा म्हणून. मामा माझ्या भाच्यांसाठी एक गेम ठेवलेला आहे. साधा गेम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, खूप जणांनी केलेलंही आहे, खूप मूवीज मध्ये पण आहे. पण चला म्हटलं एक करू, तुम्ही करून दाखवा म्हटलं तसं. तर काय करायचं आहे सगळ्यांना मनाचं आहे कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. तर बघू आता कोण कोण म्हणू शकते. घरातल्या सर्व जणांकडून करून बघू आपण हे. तर मित्रांनो आता स्टार्ट करणार आहे रिदार्थ. हा चल रिदार्थ चल. कच्चा पापड पप्पा पापड, पप्पा पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड झालं. रिदातला एवढं जमलं, त्याच्या वयाच्या अनुसार त्यांनी खूप छान केलं गाईज. दादू म्हणणार आहे. हा चला दादू स्टार्ट. अरे म्हणत
अरे मन मन हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का गेला, दोन याच्यातच गेला. आता हिमांशू कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा कप्पा कपा कापड कपा कपा गाईस येलाही तीनच आले, तीन नंतर याला आले नाही. तर जवळपास सगळे आता सेम आहे. रिदार, दादू आणि हिमांशू. आता बघू आपण आमचे डाडूराम कसे म्हणते. म्हणणार आहे वियान साहेब. हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड पप्पा पावड पप्पा पप्पा पापड. अबे तिथं कुठे चालला? पप्पा पापड म्हणते ना. कच्चा पापड पक्का पापड म्हणलं. हा पप्पा पापड म्हणते. काहीच नाही का, हे वियान आणि हिमांशू म्हणते की आम्ही पुन्हा एक वेळा म्हणतो, आम्हाला मनाचं आहे म्हणून. चला ठीक आहे, यांना एक वेळा ट्राय देऊ आपण. आता स्टार्ट कोण करताय पहिले सांगून दे रे बाबा. तुमचं डिसाइडच नाही, राहू द्या मग, आता नाही घेणार डबल. हा म्हण रे. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड पप्पा का पापड. आता स्टार्ट कर. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड आता नाही का आमची मोठी ताई मनीषा ताई म्हणते. हा चला म्हणा. कच्चा पापड पक्का पापड 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 पापड गेलं. तरी पण ताईने एक नंबर केला बाबा, ताईने एक नंबर केलं. माझ्या मम्मीनं. हा ती धर्मपत्री पत्री नाही पत्नी. चला हा स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड पप्पा पापा मी जिंकत गेली दुसऱ्याच्या. कच्चा पापड पक्का पापड काही जाता नाही का, छोटी ताई आता म्हणणार आहे. मोठ्या ताईने तर मस्त रेकॉर्ड केलाय. आता छोट्या ताईकडनं बघू. हा चला स्टार्ट करा. कच्चा पापड पक्का पापड 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 कापड कापड कापड. तरी छोट्या ताईनं म्हणजे मोठ्या ताईपेक्षा जास्त केलेलं आहे. आता कोण उरलाय? आता भाऊजी भाऊजी भाऊजी. आता लास्ट उरलेला आहो मी. आता बघतो, मी ट्राय करून बघतो. अरे थांब ना बेटा. 1 2 3 स्टार्ट. कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड. अरे यार, माझ्या मुलामुळेच मी नाही का आउट गेलो. काही आता आम्ही सगळेजण मस्तपैकी बसलेलो होतो, डिस्कशन चालू होतं. आणि जसं काही तुम्ही बघितलं, कच्चा पापड पक्का पापडचं आमचं गेम चॅलेंज म्हणा, काही पण म्हणा, तर त्यात मला वाटते सगळ्यात म्हणजे विनर तर सोनीताईच आहे. सेकंड नंबर मनीषा ताई आहे. पण थर्ड नंबर कोणीच नाही काही, कारण की कोणालाच बरोबर जमलं नाही. फक्त या दोघांनाच बरोबर एकदम ऍक्युरेट म्हटलेलं आहे. तेही डिस्टर्ब झालं मदत, कारण की पोरांना मदत आवाज केला म्हणून माझंही सीन थोडं बहुत झालं. पण जाऊ द्या, गेम आहे काही. आई मस्त आपल्या नातींसोबत बोलत आहे. कोण आहे ते दाखवतो बघा. हे लावण्या बोलत आहे आपल्या आजी सोबत. तेव्हा कशी करते ही. रिदा तू जातो का हॉस्टेलमध्ये दीदी सोबत? हा नाही जा ना. मजा येते म्हणते, पहा ना. हा आणि गाईज बघा, हा आपला कोणता वादक आहे? हा याला काय म्हणते? सितार आहे काय? वाजवून दाखव. येतच नाही याला. हा का. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.